खरंच वैष्णवी माझी, मला तुझ्यासारखी बाईक भेटली, लय नशीब मोठे माझं. इतकी कामाची, माझ्यासाठी किती 3 तास झालं मी ह्याची भाजी खोडतीस तू, हरभऱ्याची. मग आता आवडत इतकं प्रेम आहे का माझ्यावर तुझं? प्रेम नसतं तर इतक्या दिवस राहिलेच नसते सोबत तुमच्या. राहिले असते का? प्रेम आहे म्हणूनच राहिले ना. आणि तिथून लय नका झेल झेल गप्पा मारू. मला माहिती खुडू लागायची थोडी भाजी. नाही मी तुला पाणी आणतो ना प्यायला, मी दमली असेल आता. दमायला काय? मला काय नांगराला झुपले काय? हा, नांगराला झुपले काय दमायला? हा, मी काय म्हणतो तुला, ऐक ना. काय बोला. भाजी तू हे कर तू गो, मी तोपर्यंत तुला पाणी घेऊन येतो. हो का? हा, टेन्शन घेऊ नको. तुझं माझं बी तुझ्यावर लय प्रेम आहे. किती काम चुकारपणा करावं माणसाने, पद्धत असते हो. लयच आत्ती काम चुकारपणा करता तुम्ही. आहे का? काय आहे का? काम चुकारपणा करतो का मी? मग थोडासा खुडू लागा म्हणलं तर पाणी आणायला चाललो. मला तहान नाही लागली, मी पाणी पिऊन आलेली घरी. पण तरी पिची ना, आता उन्हामध्ये लय हे झाली, परेशान झाली तू, म्हणून म्हणलं. नाही गरज लागत मला. पण इतकं प्रेम आहे माझ्यावर तुझं. मग आता प्रेम आहे म्हणून तर भाजी खुडायला लागली ना. स्टॉप काल केला. पण किती बी काय बी जरी केलं तर तू माझ्या आई इतकं माया नाही करू शकत, आणि नाही खायला पण नाही घालू शकत. मग आई आई असते शेवटी. आई तर बायको फरक असतो. आईची जागा बायको कधी नाही घेऊ शकत. कळलं का? तू म्हणतेस ना लई. मी म्हणत नाही, उलट मी म्हणते की तुमच्या आईने तुम्हाला सांभाळे. मी नाही म्हणत नाही. तुमच्या आईने काय माझ्या आईने काय, आई आई असती. मला असा भेदभाव नाही करता येत. कळलं का? समजतंय का? उगाच तुमच्या आई वडील माझ्याकडे जीव लावित नाहीत. भेदभाव केले असता मी आतापर्यंत तर तुमच्या आई वडिलांनी मला जीव नसता लावला. कळलं का? जीव लावतील मला बी ते. त्यामुळे भेदभाव नाही. आणि तुमच्या ह्या भाजीच्या आणि प्रेमाच्या नादामध्ये असे बोट माझे सांडणार आहेत, उद्या फुटणार आहेत. ह्या आंबीनी विचार सुद्धा करणार नाही तुम्ही. तू बी खाशील की भाजी? भाजी खाणारे पण बोटाला फुटत येते. सोपं नाही. आंबा असते त्याच्यावर. सकाळपासून भाजी खुडते मी. एक बाजाराची पिशवी भरून खुडली. झाली का? 5-6 किलो झाली का? बाजाराची पिशवी भरली गच. बाजारी आपले 2 महिने तर खातो की आपण. अवसारा पावसाळाभर खाते तर वाळून. हाटून करायला आवडते म्हणून घेतली मी. तुम्हाला आवडते ना भाजी? मला लय आवडते. मला तर लय आवडते. मी त्या हरभऱ्याची भाजी त्यात भुरकी चटणी टाकून जरी खाल्लं ना तरी पण एक नंबर लागत. कळलं का? बरं तोड बरं तोपर्यंत. चालतं. चांगले, फक्त एकच गुण जरा बेकार आहे का तुझ्यात. काय हो? किती भांडतीस मला. मग तुम्हाला गुढीनं गोष्ट समजते का? कुणाला भांडायची हवस नसते. तुम्हाला कोणता शब्द गुढीनं समजतच नाही. एक शब्द तुम्हाला भांडून 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 सांगायला लागतो तेव्हा ते डोक्यात घुसतो तुमच्या. नाही आणि मी भांडते का तुम्हाला? का भांडले मी तुम्हाला? वर शब्द सुद्धा करून बोलत नाही. तोंडातून आवाज मोठा काढत नाही. एकदम नाजूक बोलते मी, एकदम हळूच बोलते. सगळं तुमचं ऐकते. माझं काय सुद्धा खरं नाही. सगळं तुमचं खरं. आणि तरी पण मीच भांडते का? केव्हा भांडले तुम्हाला मी? ह्या महिन्यात कधी भांडले का तुम्हाला मी? तुम्हाला भांडले नसेल मी, मला आठवत आहे. आणि तरी पण भांडती वापस बोलती, मोठ्याने बोलती. किती मोठ्याने बोलते का? तरी किती हळूच बोलते मी. शेजारच्या माणसाला सुद्धा ऐकू येत नाही. ते माणूस सुद्धा म्हणतो तू काय बोलती ती कळत नाही. माझी तर बोलतीच बंद झाली. मग कशाला बोलायचं? गप्प करायचं ना. मग नाही भांडलं तरी भांडलं म्हणायचं. मग आता भांडते का नाही भांडत? मग आता म्हणायचं नाही भांडती म्हणून. नाही भांडत नाही तू कसलंच.